सैनिकांना बोलायला द्यायला पाहिजे होतं, धावून गेलं. पण हरकत नाही आहे, त्याची पण उणीव बाजीराव काढू आम्ही. कारण जे काय मंडळी दिलेले आहे, कारण आज जर आपण पाहिलं, आज सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप सगळीकडे आज फिरते काय ते कोकरोच संघटना आपल्याला माहिती आहे. आज कुठल्या स्टेपला गेलेला आहे, म्हणजे आमचा युवक काय करू शकतो त्याचं थोडक्यामध्ये उदाहरण. आणि मग पुढची भावी पिढी तुम्हीच आहेत आमच्या पश्चात, की तुम्हीच नंतर मग हे सगळं हळूहळू सांभाळायचं आहे. आणि म्हणून करता जो काय आमच्या शिवसैनिकांचा मान असेल तो युवा सैनिकांचा, आणि युवा सैनिकांचा असेल तो माझ्या महिला आघाडीचा. ह्या तिन्ही संघटना ह्या एकाच पक्षाच्या ह्या आपल्या असल्यामुळे कोणाचाही कोणाला कमीपणा होता कामा नये. पहिली माझी विनंती आहे सगळ्या मोठ्या लोकांना, आज ही सगळे समोर जनता आहे म्हणून आपण लक्षात ठेवा. मला साहेबांनी मंत्री का केलं, ज्या वेळेला पहिला उठाव झाला त्या उठावामध्ये पहिला आम्ही रायगडचा मावळा साहेबांच्या सोबत होतो. आम्ही विचार नाही केला काय होईल काय नाही, काय त्याचा कसला विचार नाही केला. कारण साहेबांसारखा प्रामाणिक माणूस, मग आधी सांगितलं म्हणून त्याने एकच उदाहरण सांगितलं, श्रीनगरचं तिकडे झालेली आपल्या 26 लोकांची हत्या. पण त्यामध्ये माझ्या आता इथं मुस्लिम बांधव मगाशी दिसले, तिथं घोडेवाला होता तुमच्या समाजाचा, त्या घोडेवाल्याची पण त्या बिचाराला ते पावलं नाही आहे, त्याची पण हत्या केली. साहेबांनी त्या घोडेवाल्याच्या कुटुंबाला घर बांधून दिलं. आता मागच्या महिन्यामध्ये जाऊन उदय सामंत आणि या सगळ्यांनी ते लोकार्पण करून दिलं त्यांना. साहेबांनी पाहिलं नाही हा मुस्लिम समाजाचा आहे कुठल्या समाजाचा आहे. तो त्यावेळेला एक प्रकारे युद्धामध्ये लढता लढता धारातीर्थी पडला. मग काय एकट्या शिंदे साहेबांनी ठेका घेतला होता, बाकीचे कोण नव्हते, पण त्यांनी माणुसकी दाखवली. पहा तुम्ही, तर मग तुम्ही प्रामाणिकपणे, हा तुम्हाला न्याय मिळाला नाही, तुमच्यावर काय अन्याय होत असेल असू द्या, 2 मिनिटं झालं. तुला मागायचं सांगितलं ना, जरा डिस्टर्ब करू नको, माझं पूर्ण होऊ दे. मग कोणाचे काय शंका कुशंका आहे तुम्ही सांगा, आम्ही ऐकून घेऊया. आज जे काय आम्ही आलेलो आहे ते तुमच्यासाठी आलेलो आहे. त्याच्यात माझा मतदारसंघ इथून किती किलोमीटरच्या अंतरावर ते त्या विचार आमच्या लोकांना. माझा रायगडच्या पायथ्याला सह्याद्रीच्या कड्याकापाऱ्यामध्ये वसलेल्या डोंगर भागामध्ये आम्ही राहतो. मी तुमची वावरं बघत आलो होतो. आमच्याकडे हे तुमचे एक वावर म्हणजे आमचे 4-4 शेतकरी, आमचे छोटे शेतकरी, मोठे शेतकरी नाही आहेत आमच्याकडं. परंतु मला एक आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो, हे कोकणवासी एकही शेतकरी आमच्याकडे आत्महत्या करत नाही आहे. आम्ही अभिमानाने सांगतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो. आणि आम्ही विनंती करत असतो, साहेब तर आपली नेहमी विनंती करत असतात की आपण मंडळीने आत्महत्या करू नका, काय लागली मदत आम्ही करू. आणि अशा प्रकारे आपल्याला जर संघटना वाढवायची असेल, जेवढे जे काय जेवढ्यात डिझेल कपात होईल त्याची काळजी घ्या, इतर खर्च कमी होईल त्याची काळजी घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आज आम्ही पाळतोय. त्याचं कारण मुख्यमंत्र्यांच्या तापातल्या गाड्या कमी केल्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी, तर याच्यावरची गाडी काय रे ती गाडी वापरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे विचार करा, त्यांनी त्यांच्या गाड्यांचा तापा कमी केला. आम्ही आमच्या गाड्या, आम्ही पण फक्त एकच गाडी बरोबर घेऊन आलो, आमची एक आणि दुसरी एक, आमच्याबरोबर पण दुसऱ्या गाड्या असतात. ह्याचं कारण उद्याची देशाची स्थिती आणि परिस्थिती. आज आपल्याला बीडमध्ये जे काही संघटनात्मक मगाशी अनिल भाऊ आपण सगळेजण जे काही गोष्टी बोलत होतात सांगत होतात, ठीक आहे, इथली परिस्थिती असू द्या अरे लहान आहे, त्याला थोडं बाहेर घेऊन जा, मग परत घेऊन ये थांबला, त्याला पण भाषण ऐकू दे, उद्याचा शिवसैनिक आहे. म्हणजे पहिलं तर माझं सभागृहाला नेत्यांना पदाधिकाऱ्यांना अगदी शाखा प्रमुखापासून, कारण शिवसेनेचा शाखा प्रमुख जी काय संधी आम्हाला दिलेली आहे तुम्ही लोकांनी, त्या संधीचं सोनं करणं माझ्या जनतेसाठी. मग त्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. आमचा काय धंदा व्यवसाय उद्योग काही नाही आहे. मग काय करतोय आम्ही, चमत्कारिक माणूस आहे. हा नक्की नाही ना,
हा माझ्याकडे चमत्कार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये एवढंच आहे की तो आमच्या इथे काकेमध्ये असा असतो छातीवर, तो फक्त आणि फक्त तुमचा गरिबांचा आशीर्वाद त्याच्याबरोबर असतो आणि त्या गरिबांच्या आशीर्वादावरती आमचं दुकान चालू आहे, बाकी काही नाही. साहेबांचा पूर्ण विश्वास. त्याचं कारण तुम्हाला सांगणं पण आज गरजेचं मला वाटतंय, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीतला खवळा आहे. 288 आमदारामध्ये एकमेव मी भाग्यवंत आमदार आहे. त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचं ठिकाण माझ्या मतदारसंघात येतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधीचं ठिकाण पण माझ्या मतदारसंघात येतं. आई जिजाऊ महासाहेबांची समाधीचं ठिकाण माझ्या मतदारसंघात येतं, पायथ्याला पाचाडला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदा तळ्याचं ठिकाण माझ्या मतदारसंघात येतं. त्यानंतर शूरवीर नरवीर तानाजी मालुसरेंची समाधीचं ठिकाण माझ्या मतदारसंघात येतं. आणि स्वामी समर्थांचा दासबोध ग्रंथ लिहिला गेला ती शिवतरगड आहे, पण माझ्या मतदारसंघामध्ये येते. मग सांगा, आज लाखो शिवभक्त भीमभक्त पर्यटक सगळे येऊन जात असतात आमच्या मतदारसंघातून. असा गाव नाही, अशी वाडी नाही, अशी वस्ती नाही की तिथं भरतशेठ कोटला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.